श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, या आठवड्याच्या शेवटी तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहेस ती गोष्ट तुला प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. देव म्हणतो, तुझ्याकडून चुकी झाली आहे तर ठीक आहे. आता स्वतःला दोष देत बसू नकोस. जागा हो, माझ्याशी बोल, मला मदतीसाठी विचार. मी तुला साथ द्यायला इथे उभा आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. ते वैभवशाली असेल आणि ते तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. कधीच आशा सोडू नको. जेव्हा तुला वाटते की ते संपले आहे तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवतो. तुमचा देवावर विश्वास असल्यास लव्ह यू गॉड कमेंट करा. देव तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे. ती नोकरी असू शकते, लग्न असू शकते किंवा मग अजून आनंददायी गोष्ट असू शकते. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देवदूत म्हणत आहेत, उद्या सकाळी तुम्हाला एक चमत्कार मिळेल जो तुमच्या आर्थिक समस्येची अडचण दूर करेल. कृपा म्हणजे जेव्हा देव आपल्याला चांगल्या गोष्टी देतो ज्याच्या आपण पात्रही नसतो. जेव्हा आपण पात्र असतो तेव्हा देव त्या वाईट गोष्टींपासून आपल्याला वाचवतो, तेव्हा ती दया असते. देव म्हणतो, जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा तुमचे डोळे बंद करा आणि त्वरित प्रार्थना करा. माझ्या देवावर विश्वास आहे. मी देवदूतांवर विश्वास ठेवतो. मी प्रार्थनेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. मी तुमच्यावर भीतीचा ताबा ठेवू देणार नाही. माझ्याशी बोलून तर बघ, सगळं बदलेल. सहमत असाल तर आत्ताच लव्ह यू गॉड टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव म्हणतो, जास्त विचार केल्याने तुमची शांतता नष्ट होऊ शकते. प्रार्थना करा, विश्वास ठेवा आणि सर्व काही माझ्या हातात सोडा. चिंता करणे थांबवा आणि डोक्याला ताण देणे थांबवा. सर्व काही देवाला सांगा, तो नेहमीप्रमाणे येईल. आयुष्य बदलावं असं वाटत असेल तर ही प्रार्थना बोला. प्रभू, मी तुझ्या चांगुलपणाची प्रार्थना करतो. तू मला आशीर्वाद दे. माझ्या चुकांना क्षमा कर. प्रिय देवा, तुझ्याकडे एक मोठी योजना आहे हे लक्षात ठेवण्यास मला मदत करा. या दिवसाचा आनंद घेण्यास आणि सर्व गोष्टींमध्ये तुला पाहण्यास मला मदत कर. मी प्रार्थना करतो की मी सहनशील, दयाळू आणि देणारा आहे. मला माहीत आहे की कोठे सेवा करावी आणि आज मी कोणाची मदत करावी अशी तुमची इच्छा आहे. मी माझी नजर तुझ्यावर ठेवतो देवा. मी घोषित करतो की तुम्ही आज आणि रोज माझा आधार आहात. तुम्हाला ओळखत नसलेल्या सेलिब्रिटींचे फॅन बनणे थांबवा. तुम्हाला आशीर्वाद देणाऱ्या परमेश्वराचे चाहते व्हा आणि मग बघा चमत्कार. देवदूत म्हणतो, सध्या तुमच्यासाठी एक चमत्कार घडत आहे. चमत्कार मोठा आहे आणि तो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी पुरेसा आहे. तुम्ही तयार असाल तर आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना यांची गरज आहे त्यांना शेअर करा. देव तुला सांगत आहे, प्रार्थनेत बडबड करू नकोस. तुम्हाला काय हवे आहे ते तुमच्या देवाला माहीत आहे. उद्या सकाळपूर्वी तुम्ही आनंदाने हसाल, कारण देव तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. सोमवार तुमचा काही काळातील सर्वोत्तम दिवस असेल, कारण देवाची तुझ्यासाठी काहीतरी योजना असेल. देव म्हणतो, तुमच्यासाठी पुन्हा हसण्याची वेळ आली आहे. कधीही विसरू नका की तुम्ही यामध्ये एकटे नाही आहात.
मला तुमची मदत करू द्यात. माझे देवदूत आधीच तुमच्या सोबत आहेत. प्रयत्न करा, आराम करा आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आहे. खरं तर म्हणूनच तुम्हाला पुन्हा उत्साही होण्याची गरज आहे, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना तुम्ही कधीही विचार करू शकत नसाल त्यापेक्षा मोठ्या आहेत. माझ्या भक्तांनो, संकटात असाल तर टाईप करा, माझी नजर नेहमी परमेश्वराकडे असते, कारण तो माझे पाय जाळ्यातून बाहेर काढेल. देव म्हणतो, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस का? ज्यांनी पाहिले नाही आणि तरीही त्यांनी विश्वास ठेवला ते धन्य आहेत. हे वाचत असलेल्या प्रत्येक भक्तासाठी मी प्रार्थना करते, कृपया त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढा आणि त्यांच्या चुका माफ करा. मला विश्वास आहे परमेश्वर तुमच्याही आयुष्यात चमत्कार करेल. तुम्हाला एक अपघाती हस्तक्षेप मिळणार आहे, जे खरं तर खूप भाग्यवान आहे. या उलगड्यांवर विश्वास ठेवा. तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवला जात आहे जो लपलेला होता. देवदूत म्हणत आहेत, तुमच्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसांपासून तुमच्याशी बोलत नाही, पण त्यांना तुमच्याशी बोलून तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. आता त्यांना वाईट वाटत आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे आणि ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखावले. तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम, आनंद आणि पूर्ततेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो, मी तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवत आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक चिंता कायमच्या दूर होतील. देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा. अभिनंदन, देवाच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन गुड न्यूज सह वाजणार आहे. विश्वास आणि कृतज्ञतेने दावा करा. दावा करण्यासाठी स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्तीसह फुटणार आहे. देव म्हणतो, मी तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करेन. आपल्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा, आपल्या चमत्कारासाठी सज्ज व्हा. हा आठवडा नवीन संधी आणि विपुलतेने भरलेला आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. परमेश्वर आज तुमचे जीवन बदलत आहे. तुमच्या सर्व दुःखाचे आनंदात रूपांतर करण्यासाठी तो तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. अभिनंदन, आता तुझ्या घरी एक चमत्कार होणार आहे. तो प्राप्त करा. तो प्राप्त करण्यासाठी लव्ह यू गॉड टाईप करा. देव म्हणतो, शत्रूने तुम्हाला काय सांगितले आहे याची काळजी करू नका. तुम्ही जीवन बदलणाऱ्या चमत्काराच्या पुढे आहात. काहीतरी चांगले घडणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल. तुम्ही मोठ्या यशाच्या आणि नवीन संधींच्या मार्गावर आहात. देव म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण मी तुला निर्माण केले आहे. हे सर्व तुमच्या मालकीचे आहे म्हणून नाही, तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास लव्ह यू गॉड टाईप करा. देव म्हणतो, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्यासोबत उभा राहिलो. मी तुम्हाला आवश्यक ते सर्व दिले आहे. मी नेहमीच तुमचे रक्षण करेन आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. अचानक तुम्हाला योग्य लोक भेटतील. तुमचे आरोग्य सुधारेल. बंद असलेले दरवाजे आता उघडतील. ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार मिळेल. आजारपण आणि कर्जातून संपूर्ण पुनर्प्राप्ती होईल. देव तुम्हाला वेदना, संघर्ष आणि अभावातून बरे, सहजता आणि विपुलतेकडे हलवत आहे.
तुम्हाला याची आवश्यकता असल्यास स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव दरवाजे उघडणार आहे, विचलन रोखणार आहे. तो तुमचे मन नवीन करेल आणि तुम्हाला शांती परत देईल. आजपासून 3 आठवडे तुम्ही मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल. उद्याची काळजी करू नका, कारण देव तुम्हाला हवे आहे ते देण्याचे काम करत आहे. तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. विश्वासाने ते स्वीकारण्यास तयार राहा. ते प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देवदूत म्हणत आहेत, भूतकाळात ज्यांनी तुम्हाला रडवलं ते भविष्यात तुम्हाला हसवणाऱ्या आशीर्वादाच्या तुलनेत काहीच नाही. तुम्हाला जे हवं आहे ते आधीच तुमचं आहे. तुझा जन्म होण्यापूर्वी ताऱ्यांमध्ये ते लिहिलेले होते. देव म्हणतो, तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी तुला एकटे सोडणार नाही. सहमत असाल तर देव माझ्या सोबत आहे नक्कीच टाईप करा. तुम्ही हे पाहत असल्यास तुमचे सर्वोत्तम दिवस या क्षणापासून सुरू होतात. तुमचे शरीर बरे होईल आणि अडचणी दूर होतील. सर्व काही स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही करता त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिथे जाल तिथे देवाचा आवाज ऐका. देवदूत म्हणत आहेत, देव तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवेल जो भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर असेल. ती व्यक्ती तुमचे आयुष्य कायमचं बदलेल. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुमच्या बरोबर असेन. ते तुम्हाला पिळवटून टाकणार नाही. जेव्हा तुम्ही अग्नीतून चालाल तेव्हा तुम्हाला जाळले जाणार नाही आणि ज्योत तुम्हाला भस्म करणार नाही. देव तुम्हाला आनंदी अंतःकरणाने आणि शांत आत्म्याने आशीर्वाद देईल. हे आधीच तुमचे आहे. पैसा, प्रेम, आरोग्य, घर, परिपूर्ण करिअर आणि अनेक आशीर्वाद. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती तो देव तुम्हाला देईल. विश्वास ठेवा, ते गौरवशाली असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षा जास्त मिळण्यासाठी तयार राहा. देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे. ते फक्त तोच पाहू शकतो. देव तुला सांगतोय, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे नामस्मरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा एक प्रकाश असेल. या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होईल. तुमच्यासाठी काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडत आहे. दावा करण्यासाठी लव यू गॉड टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे 10 पटीने गुणाकार करून परत येतील. देव तुम्हाला एवढा पैसा आणि आशीर्वाद देईल की ते पिढ्यानपिढ्या चालेल. मी तुझा देव आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन. मी तुला बनवले आहे आणि मी तुझी काळजी घेणार आहे. मी नेहमीच तुला मदत करीन, तुझे रक्षण करीन आणि तुला वाचवीन. मी तुझा देव आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन. मी तुला बनवले आहे. मी नेहमीच तुला मदत करीन, तुझे रक्षण करीन आणि प्रत्येक संकटातून तुला वाचवीन. देव तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे. ही नोकरी असू शकते, लग्न असू शकते किंवा मग तुमचे सर्वात मोठे यश असू शकते. हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. येणारा महिना शांतता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि आनंदाच्या बातम्यांनी भरलेला असेल. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. एक चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे.
जे तुम्ही सध्याच्या क्षणी समजून घेण्याच्या पलीकडे आहात. आणि विश्वास ठेवा, ते आश्चर्यकारक असेल. म्हणून पुढे जा, कर्म करत राहा आणि स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. शांतपणे म्हणा, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा देव माझा सांत्वन करणारा असतो. जेव्हा मी काहीही नसतो तेव्हा देव माझे सर्वस्व असतो. जेव्हा मी दुःखी आणि एकाकी असतो तेव्हा देव माझे गाणे आणि माझा आनंद असतो. जेव्हा मी अशक्त आणि असह्य असतो तेव्हा देव माझी शक्ती असतो. जर तुमचा या परमेश्वरी संदेशांवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव टाकून श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. देवदूत तुमच्यासाठी काम करत आहेत. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती ती आता पूर्ण होईल. हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण याचा तुझ्या जीवनावर मोठा परिणाम होईल. देव म्हणतो, ते म्हणाले आहेत तुला जमणार नाही. ते म्हणाले आहेत तुझी ती लायकी नाही. पण लक्षात ठेव, मी सर्वांचा हिशोब ठेवतो. आता मी तुझ्या आयुष्यात चमत्कार करण्यासाठी आलो आहे. उद्या सकाळी तुम्हाला एक चमत्कार मिळेल जो तुमच्या आर्थिक समस्या सोडवेल. सर्व काही ठीक होणार आहे. तुमचा देवदूत आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. देव म्हणतो, हा आठवडा आश्चर्यकारकांपेक्षा कमी नसेल. हा आठवडा चांगल्या बातम्या आणि नवीन संधींनी भरलेला असेल. मी या आठवड्यात तुमच्यासाठी काहीतरी छान करणार आहे. विश्वास ठेवा आणि माझ्या उपस्थितीत राहा. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्ज्वल दिवस क्षितिजावर आहेत. तुमच्या आर्थिक, भावनिक, शारीरिक आणि व्यावसायिक काळे दिवस संपत आहेत. आर्थिकदृष्ट्या तुम्ही जिंकणार आहात. करिअरच्या दृष्टीने तुम्ही जिंकणार आहात. मानसिकदृष्ट्या तुम्ही जिंकणार आहात. भावनिकदृष्ट्या तुम्ही जिंकणार आहात. शारीरिकदृष्ट्या तुम्ही जिंकणार आहात. कौटुंबिकदृष्ट्या तुम्ही प्रेमाने जिंकणार आहात. तुम्ही जिंकणार आहात. तुमच्या आयुष्यात तुम्ही जिंकणारच आहात. तुम्ही सहमत असाल तर टाईप करा, होय मी जिंकणार आहे, कारण त्यासाठी देवाने मला सक्षम केले आहे. सर्व काही दैवी वेळेत कार्य करत आहे. तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुम्ही आता करत असलेले काम तुमच्या सर्वोत्तम जीवनात प्रकट होत आहे. विश्वास ठेवा आणि उद्देशाने तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत राहा. तुम्ही पुढे जात आहात. त्यावर तुझ्या नावाचा विजय आहे. त्यावर तुमचे नाव असलेले उपचार, स्थिती, घर, कायदेशीर विजय, त्यावर आपली एक प्रगती आणि त्यावर तुमचे नाव असलेला एक चमत्कार आहे. हा संदेश तू शेवटपर्यंत पाहावा अशी देवाची इच्छा आहे, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. देव तुला म्हणतोय, तुला माहित आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काहीच न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी एक, तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्यांची काळजी घेईन. तुझ्या आनंदासाठी हे 5 सोपे नियम नेहमी लक्षात ठेव. आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा. तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा. साधेपणाने जगा. अधिक द्या आणि कमी अपेक्षा ठेवा. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा. तुम्ही सहमत असाल तर स्वामी, मी तुमचं बाळ आहे, कमेंट करा. देव म्हणतो, मी तुला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, जर मी आकाशाने पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन. लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि सतत नामस्मरणात राहा. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा.
तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा. देव म्हणतो, जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा. सकारात्मक गोष्टी निवडा. बाळा, मी तुझ्यावर किती प्रेम करतो याचा अनुभव तुला या आठवड्यात नक्कीच येईल. परमेश्वर सांगतात, पाठलाग करू नका, भीक मागू नका, ताण देऊ नका, निराश होऊ नका, प्रयत्न करा, आराम करा. जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि नक्कीच मी देखील तुम्हाला साथ देईन. आकर्षणाचा कायदा वापरून पैसे प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा. हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थीपणे प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते. देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात. तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा. तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे असे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात, पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकणार नाही. नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा. परमेश्वर सांगत आहे, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावरच तुम्हाला पाहिजे ते बनू शकता. सकारात्मक विचार करा, बदल स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा, कधीच हार मानू नका. मी तुझ्या सोबत आहे. मी पैशासंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे केले आहेत. तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात. जुनी ऊर्जा नष्ट होत आहे, नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. छान गोष्टी येत आहेत. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल. माझ्यावर विश्वास ठेवा, ते नक्कीच होईल. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात, मग तुम्हाला हवे तेच मिळते. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, हा आजचा व उद्याचा दिवस सर्वोत्कृष्ट असेल जो प्रेमाने भरलेला असेल. लवकरच तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील. ग्रहणशील व्हा, तयार राहा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे. सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित होणार आहात. देव म्हणतो, मला समजले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे. तथापि घाबरू नका, कारण मी तुझा देव आहे. तू जिथे जाशील तिथे मी असीन. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वतःशी धीर धरा. तुम्ही प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहात याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी मी घडवून आणणार आहे. त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल. देव म्हणतो, तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही, पण लवकरच तुम्हाला सर्व काही समजेल. देवाची वेळ अचूक असते. तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल. विश्वास ठेवा, मी सर्व काही करणार आहे. देव म्हणतो,
एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व काही असेल. देव म्हणतो, काळ बदलेल, इथे पृथ्वीवर काहीच कायम राहत नाही. बाळा, नामस्मरणात राहा. नेहमी सावध राहा आणि शांत राहा. मी तुझे रक्षण करेन, कारण मी तुझ्यावर इतरांपेक्षा जास्त प्रेम करतो. देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही. आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात. भिवू नकोस, कारण मी तुझे नेतृत्व करेन. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे, पण त्याला निस्वार्थी भक्ती आवडते. तुझं नामस्मरण कमी पडत आहे, त्यामुळे थोडं का होईना नामस्मरण वाढव. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्हाला कधीही दिसली नाही. जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्नच करत नाही आहात, हे विसरू नका. तुम्हाला जाणवत नाही, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो. त्यामुळे कधी कधी तुम्ही देवाचा राग करता, पण देवाला कधीच वाईट वाटत नाही, कारण देव तुमची आई आहे. मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन. मी तुला सांभाळीन आणि प्रत्येक संकटातून तुला सोडवीन. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे, जे तुमच्या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहात, आणि ते आश्चर्यकारक आहे. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रयत्न करा. तुम्ही छान करत आहात. तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत. शक्तिशाली कनेक्शन्स आणि संबंध तयार होत आहेत. सर्व काही काम करत आहे. सकारात्मक विचार, पुष्टीकरण, व्हिज्युअलायझेशन आणि कृतींचे परिणाम होणार आहेत. तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात. इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल. एका वेळची स्वप्न आणि तुमची मनापासून असलेली इच्छा पूर्ण होईल. देवाला तुमचा चांगला मित्र बनवा. तो परिपूर्ण साथीदार आहे. तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. स्वामी आईचा काही लोकांना तिरस्कार आहे, म्हणून ते दुर्लक्ष करतात. परंतु जर तुझं स्वामी आईवर प्रेम असेल तर नक्कीच हे ऐकशील, ज्याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल. स्वामी आई तुला इतरांसारखं जवळ करून लांब करणार नाही. जर तू हे 3 मिनिटं जरी ऐकलं तरी तुझी सर्वात मोठी इच्छा स्वामी आई स्वतः पूर्ण करेल. माझ्या लाडक्या बाळा, मला माहीत आहे की तू सध्या कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहेस, पण काळजी करू नकोस. माझे आशीर्वाद क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी आहे. जे त्यांच्या आयुष्यात सुखदुःख असतानाही माझ्या चरणी अर्पण होतात, त्यांची साथ मी कधीही सोडत नाही. या काही दिवसात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, पण तुम्ही फक्त तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. मी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रेम, आनंद आणि शांतीचा वर्षाव करीन. तुमचा देवाच्या आशीर्वादांवर विश्वास असल्यास स्वामी आई टाईप करा. तुमचा वाईट काळ या आठवड्याच्या शेवटी संपणार आहे. नवीन अद्भुत सुरुवातीसाठी सज्ज व्हा. स्वामी आई आज तुला म्हणते, मी या वाईट परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणणार आहे. अभिनंदन, स्वामी आईने तुमची प्रार्थना ऐकली आहे. आता तुम्ही
प्रचंड यश मिळवणार आहात. तुम्हाला ते करिअर मिळेल, तुम्हाला ती गाडी मिळेल, तुम्हाला ते घर देखील मिळेल. तो करार तुम्हालाच मिळणार आहे. ते कितीही वाईट असलं तरीही जेव्हा आम्ही येतो तेव्हा कोणताही अडथळा काहीच करू शकत नाही. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. शत्रूने तुम्हाला काय सांगितलं याची मला पर्वा नाही. तुम्ही चमत्कारासाठी पुढे आहात. काहीतरी चांगलं घडणार आहे. बाळा, जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिलास तर मी तुला तुझ्या आयुष्यात कशाचीच कमी पडू देणार नाही, हे माझं वचन आहे. बदल येत आहे. देवावर विश्वास ठेवत राहा. त्याने तुम्हाला कधीही अपयशी केले नाही आणि तो कधीही करणार नाही. मी तुला असं म्हणत नाही की तू रोज मंदिरामध्ये येऊन माझे चरण स्पर्श कर. बाळा, तू फक्त अंतःकरणातून मला समोर ठेवून एकदा हाक मार. मी तुझ्या समोर येईन. देव म्हणतो, तुझ्यासोबत काही गोष्टी घडल्या नाहीत, त्यामुळे माझी योजना थांबली नाही. यास बराच वेळ लागेल, परंतु मला माहीत आहे की तुला तुझ्या नशिबात कसे पोचवायचे आहे. तुमच्या मुलांना प्रार्थना करायला शिकवा, जेणेकरून त्यांच्या लहान हृदयाला जड वाटत असेल तर ते देवाकडे जाऊ शकतात, जगाकडे नाही. चांगली बातमी वाटेवर आहे. चांगली बातमी वाटेवर आहे. देवदूत तुमच्या सर्व प्रार्थना ऐकत आहे. तुमच्या स्वामी आईवर विश्वास असल्यास अशक्य हे शक्य करतील स्वामी टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. भावनेसह म्हणा, माझ्याकडे आधीपासूनच असलेल्या पैशांबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मी अधिक प्राप्त करण्यास तयार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव अजूनही तुझी कथा लिहित आहे. पेन चोरण्याचा प्रयत्न करू नका. लेखकावर विश्वास ठेवा, कारण तो या ब्रह्मांडाचा मालक आहे. स्वामी आई म्हणते, तयार व्हा, मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. मी आधीच उपचार, स्वातंत्र्य, पदोन्नतीची रांग लावली आहे. हे सर्व अचानक होणार आहे. बाळा, तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. घाबरू नकोस, क्षणोक्षणी मी तुझ्या सोबत आहे. तुझी वेळ येत आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे. तुम्हाला वाटू शकते की खूप आशीर्वाद माझ्यावर आहेत, पण असा विचार न करता प्रार्थना करत राहा. तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत राहा. स्वामी म्हणतात, तयार व्हा, मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. मी आधीच उपचार, स्वातंत्र्य, पदोन्नतीची रांग लावली आहे. हे सर्व अचानक होणार आहे. तू मला शोधशील तेव्हा अचानक बाळा, तू मला शोधशील तेव्हा अचानक मी तुझ्या समोर येईन. अरे बाळा, माझा आतोनात तुझ्यावरच प्रेम आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या स्वामी आईवर विश्वास असल्यास प्रचंड स्वामीबळ पाठीशी टाईप करायला विसरू नका आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामी आईचा आधार भेटेल आणि तुम्ही भाग्यवंत व्हाल. देव म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण मी तुला निर्माण केले आहे. तुमच्या मालकीचे आहे म्हणून नाही, तर मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण तू माझा खास आहेस. जास्त विचार करणे थांबवा. जर देवाची इच्छा असेल तर ते सर्व घडेल आणि काहीही थांबणार नाही.
तसे नसल्यास त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे जाणून शांतता प्राप्त करा. देवाला तुमच्या जीवनात प्रथम ठेवा आणि तुमचे जीवन बदलू पहा. देवाची आज्ञा पाळा, तो तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद देईल. देवाची योजना खूप चांगली आहे. सहमत असल्यास देवा, तुझी शक्ती माझ्यावर कायम राहू देत टाईप करा. देव म्हणतो, कधी कधी मी तुला मागे धरतो आणि तुझ्या योजना नष्ट करतो. तुझ्या गंतव्याचा रस्ता सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी. आणि आता एकही क्षण काळजीत घालवू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होणार आहे. स्वामी आई सांगते, तुम्ही तुमच्या आयुष्यात महान गोष्टी कराल आणि ते पिढ्यानपिढ्या चालू राहील. ईश्वराची विश्वासुता तुमच्यासाठी ते करेल. देव म्हणतो, तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. हे तुमच्यासाठी एक लक्षण असेल की नुकतेच घडलेले सर्व काही असूनही तुम्ही योग्य मार्गावर आहात. मला तुमच्यावर विश्वास आहे. मला माहीत आहे की तुम्ही माझ्या पुढील संदेशाची प्रतीक्षा कराल. वासरा, शांतपणे ऐक किंवा मग टाईप कर. स्वामी आई, मला निर्माण केल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी त्यासाठी मी तुझी माफी मागतो. कृपया तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि मी जे काही आहे त्यासह इतरांवर प्रेम करण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास मला मदत कर. मी तुझं बाळ आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव म्हणतो, तुमच्या जीवनासाठी माझ्याकडे एक अद्भुत योजना आहे. तुमच्या समृद्धीसाठी माझ्याकडे एक योजना आहे. तुम्हाला बरे करण्याची माझ्यामध्ये शक्ती आहे. या धक्काधक्कीच्या परिस्थितीतून तुला बाहेर काढण्यासाठी माझ्याजवळ योजना आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही जाणार आहात. स्वामी आईचा हा संदेश जर तुम्ही वाचत असाल तर तुमची सर्व संकटातून मुक्ती होईल. तुम्हाला बरे वाटेल. लक्ष्मी स्वतः तुमच्याकडे चालत येईल. तुम्ही बरे व्हाल. प्रेम तुम्हाला शोधेल. आयुष्य तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होईल. सकारात्मक राहा आणि सर्व काही ठीक आहे यावर विश्वास ठेवा. दररोज पुनरावृत्ती करा. मी स्वतःवर प्रेम करतो. मी स्वतःचा आणि इतरांचा आदर करतो. मी आनंद, आरोग्य निवडतो. मी माझे जीवन प्रामाणिकपणे जगतो. मी स्वतःला मुक्तपणे व्यक्त करतो. मी माझे स्वतःचे जीवन प्रयत्न करून घडवतो. मी माझे स्वतःचे निर्णय, भावना, जीवनाचा प्रभारी आहे. मी माझ्या जीवनाबद्दल आभारी आहे. मी स्वतःवर प्रेम करतो आणि मी कायम वडीलधाऱ्या माणसांचा आदर करत राहणार आहे. स्वामी आई सांगते, तुझ्या आयुष्यात कोणीतरी खूप खास प्रवेश करणार आहे. खूप चांगली बातमी येण्यासाठी सज्ज हो. तुम्ही तयार असल्यास हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा विश्वास असल्यास अशक्य हे शक्य करतील स्वामी टाईप करा. बाळा, हे लक्षण आहे की तुला जे पाहिजे ते घर येत आहे. तुला हवे असलेली नोकरी येत आहे. तुम्हाला हवे असलेले नाते येत आहे. स्वामी आई आज तुला सांगत आहे, मी या वाईट परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणणार आहे. काळजी करणं थांबव आणि माझ्या ध्यानात राहा. बाळा, शांतपणे ऐक किंवा मग टाईप कर. मी काळजी करणार नाही. देव मला चुकवणार नाही हे जाणून मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. देवाने माझ्या हृदयात ठेवलेल्या प्रत्येक वचनाला मी जन्म देईन.
देवाने मला जे बनवण्यासाठी निर्माण केले आहे ते सर्व काही मी देवाला बनवून दाखवीन. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझी आई असेन. मी तुला घडवले आहे. मी तुझी काळजी घेईन. मी तुला सोबत घेईन आणि तुला प्रत्येक संकटातून वाचवीन. बाळा, मी सदैव तुझ्या बरोबरच असतो. अगदी जगाच्या शेवटपर्यंत मी तुझ्या सोबत असेन. तुम्ही अशा दिवसांमध्ये प्रवेश करणार आहात जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने वेळेवर प्रत्येक वेळी तुमच्यासाठी कार्य करेल. या गोष्टीचा तुम्हाला अनुभव हवा असल्यास प्रचंड स्वामीबळ पाठीशी टाईप करायला विसरू नका. देव म्हणतो, तू माझ्या जवळ ये. तुझे चांगले करून घे आणि तुमचे चांगलेच होईल. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला प्रतिफळ देईन. नम्र व्हा. मी तुम्हाला उंच करीन. तुझ्या आयुष्यात असे काहीतरी येत आहे जे सर्व काही पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने बदलेल. स्वामी सांगतात, मी तुला निवडले आहे. मी तुला विशेष उद्देशाने बोलावले आहे. माझ्याकडे तुझ्या जीवनासाठी एक योजना आहे आणि सर्व गोष्टी चांगले कार्य करण्यासाठी ही योजना आहे. हे विसरू नकोस. तुम्ही संभ्रमात असाल किंवा निराश असाल, पण लक्षात ठेवा, देवाला सर्व काही माहीत आहे. ते तुमच्या हानीसाठी आहे आणि ते तुला भेटणार नाही. आणि जे तुझ्या फायद्यासाठी असेल ते तुला दिले जाईल. आज देवाचा संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. देव म्हणतो, तू एकट्यात खूप वेळा रडली होतीस, पण आता मी तुला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. ते प्राप्त करण्यासाठी तयार राहा. स्वामी सांगतात, ही तुमची देवदूतांद्वारे खात्री आहे की तुमचे जीवन खूप प्रेम, शांतता आणि विपुलतेसह मोठ्या सकारात्मक मार्गाने बदलणार आहे. तुम्ही सध्या जे पाहत आहात त्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे. तुमच्या स्वतःच्या मूल्यांवर विश्वास ठेवा आणि इतरांना तुमचा न्याय करू देऊ नका, कारण तुम्ही अविश्वसनीय पात्र, प्रतिभावान आहात आणि ब्रह्मांडाद्वारे दैवी मार्गदर्शित आहात. ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले आहे ती आता माफी मागेल. त्यांना त्यांच्या चुकांसाठी खेद वाटतो. तुमचे यश तुमच्या नशिबात लिहिलेले आहे. स्वतःला कमी लेखू नका. देवदूतांचे आशीर्वाद तुमच्यासोबत कायम आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. हृदय नसलेल्या शब्दांपेक्षा शब्दांशिवाय हृदय असणे प्रार्थनेत चांगले आहे. पर्वतांचे शेकडो भाग आहेत. सर्व एकाच ठिकाणी नेणारे आहेत. म्हणून तुम्ही कोणता मार्ग घ्याल याने काहीच फरक पडत नाही. तुम्हाला स्वतः चालत मार्ग तयार करावा लागेल. देव तुला सांगत आहे, मार्ग आता तयार आहे. तेथे पडून आहे आणि तुमची वाट पाहत आहे. तुमच्या योजनेतील उशीर हे देवाचे संरक्षण आणि तुमच्यावरचे त्याचे प्रेम होते. तो नेहमीच तुमच्या जवळ असतो. तो तुम्हाला येथे आणि आत्ता तुमच्या समोर मार्गदर्शन करत आहे. तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल. स्वामी आई सांगतात, तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला होता, पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. ते प्राप्त करण्यासाठी तयार राहा. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तेव्हा तुमचे खरे प्रेम तुम्हाला सापडेल. तुम्ही त्यांच्याकडून लवकरच चांगलं ऐकू शकाल. फक्त आराम करा आणि तयार व्हा. तुमचे प्रेम येत आहे. देव म्हणतो, तुम्ही इतरांना प्रेम दिले तर देव एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो.
तुटलेल्या जीवनात देव काय करू शकतो याबद्दल शंका घेऊ नका. लवकरच तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच स्वामी आई माझं रक्षण करा टाईप करा. स्वामी आई सांगतात, तुम्ही देवावर जितका जास्त विश्वास ठेवता तितका तो तुम्हाला आश्चर्यचकित करतो. देव म्हणतो, क्षमा करण्याची वेळ आली आहे. माझी इच्छा आहे, राग सोडून द्या. तुम्हाला दुःखापत सहन करण्याची गरज नाही. दुःखाला धरून राहणे, वेदनेला धरून राहणे सारखेच आहे, कारण तुम्ही राग का धरत आहात याचे ते सतत स्मरण असते. स्वामी आई सांगतात, ते सर्व दुःख माझ्या हाती दे. मी तुझ्यावर प्रेम करतो. अचानक तुम्ही योग्य लोकांना भेटाल. जे दरवाजे बंद होते ते आता उघडत आहेत. उद्दिष्टे साध्य होणार आहेत आणि प्रार्थनांची उत्तरे दिली जाणार आहेत. बाळा, आशा कधीही गमावू नकोस. जेव्हा तुला वाटतं की ते संपलं आहे, तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवतो. तुम्ही लवकरच आश्चर्यचकित होणार आहे. सर्व काही अचानक होणार आहे आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने सर्व कामं केली जाणार आहेत. स्वामी सांगतात, इथून पुढच्या 3 दिवसात तुझं जीवन इतकं अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरं करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. त्यामुळे तणाव सोडून द्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा. पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे. हे लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे की तुम्ही या प्रवासात एकटे नाही आहात. मी तुमच्या आव्हानांवर काम करत आहे. मी तुमच्यासाठी देवदूतांना आधीच नियुक्त केला आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना यांची गरज आहे त्यांना शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, एकटं जीवन जगणं कठीण आहे. भविष्यात काय आहे हे जाणून घेणं कठीण आहे. हे अयशस्वी होण्यासाठी भीतीदायक आहे. हे लक्षात ठेव. मी तुमच्यासाठी इथेच आहे. मी तुझ्यासोबत फिरतो. मी तुझी बाजू कधीच सोडली नाही. तुम्ही माझ्यापासून पळू शकता, पण मी नेहमी तुझ्या सोबत असेन. रागावणे हे पाप नाही. तुम्हा सर्वांना मानवी भावना आहेत. तथापि रागात असताना पाप करणे योग्य नाही. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. रागाने झोपायला जाऊ नका. माफ करायला शिका आणि प्रेम करायला शिका. असे भक्त भगवंताला प्रिय आहे. स्वामी आई म्हणते, अरे बाळा, तू खूप काही करण्यास सक्षम आहेस. मी तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही करू शकता आणि करणार आहात हा माझा विश्वास आहे. मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो.